नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वा वेतन आयोग आणि 8वा वेतन आयोग यामध्ये काय फरक आहे ते आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, 7वा वेतन आयोग म्हणजे काय? पहिले आपण 7वा वेतन आयोग म्हणजे काय बघू. 7वा वेतन आयोगामध्ये किमान मूलभूत वेतन 7,000 रुपयावरून 18,000 रुपये प्रति महिना. त्यानंतर फिटमेंट घटक त्यामध्ये 2.57 वर सेट केले आहे, म्हणजे जुन्या वेतन रचनेनुसार स्थलांतरित होताना पगार या घटकाने गुणाकार केला गेला. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे भत्ते, सुधारित महागाई भत्ता DA. त्यानंतर घर भाडे भत्ता HRA आणि वाहतूक भत्ता TA. त्यानंतर चौथा पॉईंट आहे पेन्शन, किमान वेतन 3,500 रुपयावरून 9,000 रुपये प्रति महिना करण्यात आला. त्यानंतर 5वा पॉईंट आहे वेतन मॅट्रिक्स, वेतन प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता आणणारे 19 स्तरीय वेतन मॅट्रिक्स. हे होतं 7वा वेतन आयोग मधील 7वा वेतन आयोग. आता 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू करणार आहे. आता त्या बाबतीत आता अंदाज सांगतो आहे. उच्च किमान वेतन अंदाजानुसार मूळ वेतन 34,500 ते 41,000 रुपयेपर्यंत वाढू शकतं. त्यानंतर फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत वाढण्याची शक्यता, ज्यामुळे सर्व ग्रेडमध्ये उच्च पगार मिळतील. त्यानंतर भत्ते DA HRA नंतर TA नवीन आढावा घेण्यात येईल. त्यानंतर पेन्शन, वेळेवर पेन्शन वितरणासाठी मजबूत यंत्रणा आणि नवीन मॅट्रिक्स. त्यानंतर 5वा पॉईंट कार्यक्षमता आधारित प्रोत्साहन, कार्यक्षमता आणि उच्च कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्यासाठी उत्पादकता आधारित वेतनाची शक्यता. चला तर हे आज आपण 7वा वेतन आयोग 8वा वेतन आयोगमध्ये काय फरक आहे आपण तो बघितला. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.